बातमी आहे जळगावातली एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसात चर्चेत आहेत। मात्र त्यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेनेचे नेते आणि आमदार असलेल्या गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली। बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। जळगाव तालुक्यातल्या म्हसावर इथं पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था आहे। 1991 साली या संस्थेची स्थापना झाली। यानंतर 2012 पर्यंत संस्थेच्या 6 सभासदांचं निधन झालं। मात्र 20 एप्रिल 2008 मध्ये गुलाबराव पाटील यांनी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली आणि 18 ऑगस्ट 2096 साली मृत पावलेले सभासद महारू काशीनाथ बेलदार सभेला हजर असल्याचं कागदोपत्री दाखवलं आणि संस्थेची नवीन कार्यकारिणी तयार केली असा त्यांच्यावर आरोप आहे। या सगळ्या प्रकरणात अर्जुन पाटील यांनी फिर्याद दिली होती। यावरून MIDC पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी अटक टाळण्यासाठी गुलाबराव पाटील यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो न्यायालयानं फेटाळून लावला। यानंतर गुलाबराव पाटील स्वतः जळगावमधल्या MIDC पोलिसांना शरण गेले। पोलिसांनी आज त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मात्र शिवसेनेच्या आमदाराला अशा प्रकारे फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होण्याची वेळ आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली।